तर माझी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल पक्षाचे आभार मानतो असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। पक्षाने दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडणार। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कोण लढतंय जनता पाहते हे कोल्हे म्हणाले। आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, आज तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे। जयवंत पाटलांनी तुमची शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, काय बोली प्रतिक्रिया? नक्कीच हा आनंद आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांचे मी मनापासून आभार मानतो की गेली 5 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आवाज संसदेत पोहोचवण्याचं जे प्रामाणिकपणे काम केलं, पुन्हा तो विश्वास दाखवून शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची ही जी संधी आहे, उमेदवारीची जी संधी आहे ती त्यांनी मला दिली, त्याबद्दल मी पक्षाचं मनापासून आभार मानतो। विशेषतः या एका ज्याला आपण टेस्टिंग पिरियड म्हणतो, परीक्षेचा जो काळ आहे की एकीकडे निष्ठा आणि दुसरीकडे स्वार्थ यामधला एक जो पर्याय निवडायचा आहे, यामध्ये मायबाप जनता नक्कीच निष्ठेचा पर्याय हा येणाऱ्या भविष्यकाळात निवडेल अशी अपेक्षा आहे। खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतो की महायुतीकडनं शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आणि दुसरीकडे तुमची उमेदवारी निश्चित झाली। आता जी थेट लढत आहे ती शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात होणार आहे, कसं पाहता येईल लढत? मी जसं म्हणालो तशी ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान जे सातत्यानं दिवसरात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातो, युवकांच्या भविष्यातला रोजगार हिरावून घेतला जातोय, तो भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता अशी ही निवडणूक आहे। त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे हे मला वाटतं फार गौण आहे। महत्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कोण लढतोय हे मायबाप जनता ही नक्की पाहिजे। खरं तर एकीकडे पाहतो की निलेश लंकेंचा सुद्धा नगरमधून उमेदवारी जाहीर झाली आणि पलीकडे बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली। तर इकडे महाविकास आघाडीकडनं तुम्ही 3 उमेदवार खरं तर या पुणे जिल्ह्यातनं निवडणूक लढवत आहे, कसं पाहता त्याच्याकडे? महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांचं जर आपण एक नजर टाकली तर ज्या काही गोष्टी समोर येतील निकालाच्या दृष्टीने, एक महाविकास आघाडीनं अत्यंत सक्षमपणे विचार करून हा विश्वास आमच्या सर्वांवर ठेवलेला आहे आणि त्यानुसार निकाल नक्कीच सकारात्मक दिसणार आहे। खरं तर ज्या पद्धतीने पाहतो की तुम्हाला संपूर्ण राज्याची जबाबदारी सध्या प्रचारासाठी दिलेली आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातील तुमचे इतर महाविकास आघाडीचे उमेदवार यांचं समतोल कसं राखणार तुम्ही? मला असं वाटतं की मायबाप जनतेनंच ही निवडणूक संपूर्ण लोकसभेची ही हातात घेतलेली हे ठिकठिकाणी फिरताना जाणवतं। म्हणजे परवा मी वाघोलीमध्ये होतो, काल मी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये होतो, त्याच्या आदल्या दिवशी हडपसर विधानसभा